नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आता शियेबावडा रोडवरनं जात होतो आणि तेव्हाच मला हे वेगळ्या पद्धतीचं रसवंती गृह दिसलं। आपण आता नाईक धाबा या ठिकाणी आहे, शियेबावडा रोडवर। या सोन्या या चल हो 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 अय हो या 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 सोन्या चल या 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 सोन्या या आ चला सोनिया ये ओहो। नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आता शियेबावडा रोडवरनं जात होतो आणि तेव्हाच मला हे वेगळ्या पद्धतीचं रसवंती गृह दिसलं। आपण आता नाईक धाबा या ठिकाणी आहे, शियेबावडा रोडवर। तर आपल्याबरोबर हे दादा आहेत, त्यांनीच हे चालू केलं आहे, तर त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। हा बैल आमचा घरचाच बैल आहे। आमची जनावरं होती तर आम्ही आता जनावरं बंद केलेत। बैल द्यायचा नाही म्हणून आम्ही हे नवीन जी एक जुनी परंपरा बाबा कुठं तर आपल्या लहान मुलाबाळांना बघायला मिळावे आणि लोकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे नैसर्गिक पद्धतीनं उसाचा रस प्यायला मिळावा या उद्देशानं आम्ही हे नगर शनी शिंगणापूर त्या साईडला आम्ही हे लोखंडी रस आपले लाकडी रसवंती बघितलेली। त्यावेळेस मला असं वाटलं की आपल्या भागात पण असं काय तर चालू करावं, त्या उद्देशाने आम्ही हे चालू केलेलं आहे। तर या आरोग्यासाठी चांगले व पौष्टिक, तर सर्वांनी याचा म्हणजे लाभ घ्यावा, रस प्यावा। लाकूड काय वेगळं असते का? लाकूड वेगळं म्हणजे कसं, लोखंडी रसवंतीचं कसं ते उसाचा पूर्ण बुगा करते, त्यामुळे त्या चिपाडाचा जो अर्क आहे त्या तुमच्या रसात येतोय। हे लाकडीचं तसं नाही, ज्याचा काय म्हणजे त्यात ऑइल म्हणा किंवा लोखंडाचा काय हे जाण्याचा विषयच येत नाही। पूर्ण जे लाकडी आहे ते पूर्ण फुल प्रेस करून फक्त उसाचा रसच काढता येते। किती वेळा पण तुम्ही त्यात उसारा, त्यात तुम्हाला चिपाडाचं काही येणारच नाही, फ्रेश रस निघणार। ओके, आता हा बैल किती वर्षाचा आहे तुमचा आणि ह्याला चारा वगैरे कधी तुम्ही देत असता? बैल ह्यो आमचा 6 वर्षाचा आहे। आमची कामाची वेळ 11 ते 5 आहे। 5ला याला बंद केल्यानंतर पाणी वगैरे देऊन त्याला भरडा दिला जातो। तिथनं पुढे संध्याकाळी 10 वाजेपर्यंत त्याला थोडी थोडी वैरण दिली जाते पोट भरून। परत सकाळी उठल्यानंतर 6 नंतर परत तेच प्रोसेस 11 वाजेपर्यंत त्याला वैरण दिली जाते। परत इथं त्याला आहे त्या ठिकाणी बसता येतं, त्याला आहे उसाचे चिपाडं वगैरे तो खातो या, तशी काय त्याला त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते। कारण की बैलासाठी आम्ही रसवंती चालू केली, बैल द्यायचा नाही म्हणून। म्हणजे आता बैलाला इतर काम काय नाही असे? नाही ना, दुसरं काही काम नाही, हा एवढंच काम आहे। खूपच छान पद्धतीनं हे केलेलं आहे। तर इथला पूर्ण पत्ता मला सांगा आणि टायमिंग सांगा आपलं। माझे नाव अमर धोंडराम नाईक, नाईक धाब्याचा मी ओनर आहे। आणि मला आवड जनावरांची असल्यामुळे मी लाकडी रसवंती चालू केलेलं आहे। आपला पत्ता शियेबावडा रोड, हनुमान नगर, शिये। टायमिंग आपल्या 11 ते 5 आहे, बंद कधी नसते, कंटिन्यू चालू आहे। आणि साधारण किती लिटर इथं बैल काढू शकतो? हे किती आतापर्यंत काढलेलं आहे जास्तीत जास्त? आतापर्यंत मी एक 3-3.5 टन ऊस, म्हणजे मी चालू करून 2 महिने झाले, त्या 2 महिन्यात मी 3-3.5 टन ऊसाचं गाळप आतापर्यंत केलेलं आहे। एवढा रस मी विक्री केलेला आहे। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला आता चांगला रिस्पॉन्स? होय, आता इथून पुढे चांगला हे मिळणार, लोकांचा आपल्याला प्रतिसाद चांगला आहे आणि रसाची क्वालिटी पण एकदम फ्रेश म्हणजे फ्रेश। ओके, आणि ऊस वापरतो तो कसला आहे, साधा आहे का ऊस? आपला सेंद्रिय पद्धतीचाच आहे। तुम्ही स्वतः? आपल्या स्वतःचा नाही, पण आमच्या मित्राच्या ह्याच्यातला आहे, तिने ते सेंद्रिय पद्धतीचा केलेला आहे, त्यांच्याकडनं आम्ही आणतो या। ओके, आणि काय रेट आहे आता ग्लासचा? लिटरला 60 रुपये बसतात, एक ग्लास 20 रुपयाला। खूपच मस्त आहे मित्रांनो, नक्की एकदा इथं येऊन ट्राय करू शकता तुम्ही। आणि छान पद्धतीनं लिंबू वगैरे घातलेला आहे, याच्यामध्ये आलं घातलेलं आहे आणि हा उसाचा रस मिळतो आपल्याला प्यायला। नक्की ट्राय करून बघा इथं येऊन, आणि खूप भारी वाटलं। ही पारंपरिक पद्धत पूर्वी अशा पद्धतीनं केलं जायचं आणि आज ही पद्धत बघायला मिळत नाही कोणाला। नवीन जे मुलं आहेत त्यांना बघायसाठी नक्की एकदा इथं घेऊन येऊ शकता तुम्ही। धन्यवाद।
काय असं म्हणजे बघण्यात होतं, असं म्हणजे हे कधी नाही. स्वतः कधी बघितलं नाही नाही आणि पहिल्यांदाच प्यायला लागले. कसं वाटली टेस्ट वगैरे? हे टेस्ट वगैरे छान आहे, चांगलं आहे. तुम्हाला कसं वाटलं? नाही पहिल्यांदाच बघितले, टेस्ट मस्त आहे. मी आता पितोय, खूपच मस्त आहे, वेगळी टेस्ट आहे याची. लिंबू आणि इतर घातल्यामुळे त्याची टेस्ट इन्हान्स झाली आहे, खूप भारी वाटतंय. नक्की तुम्ही सुद्धा या ठिकाणी या आणि हा ग्लास तुम्ही पिऊ शकता. मी जास्त हे केलेलं नाही आहे, बर्फ घातलेलं नाही, कारण की मला असंच नॉर्मल प्यायला छान वाटतं.